संसाराचा माथा भार काही पर न ठेवी, भक्तीचे ते जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. भिक्षा आणि वेवसाव काला करीतो गाढव, करुणी वस्ती बाजारी म्हणवी कासया निस्पृही. प्रसादा आडुनी कवी केले तूप पाणी तेवी, तुका म्हणे होई सूर किंवा निसूर मजूर. कोणताही मनुष्य असो तो असेपर्यंतच संसाराचा भार आपल्या माथ्यावर घेत असतो, तो बाजूला ठेवत नाही. आणि भक्तीची जाती तर अशी आहे की तिच्यासाठी सर्व काही मुकावे लागते. भिक्षा आणि व्यवसाय हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि जो कोणी या दोघांचा काला करेल, म्हणजे जो कोणी या दोन्ही गोष्टींना एकत्र करेल, तो गाढवच आहे असे समजावे. स्वतःच्या फायद्याकरता भर बाजारात वस्ती करून राहतो आणि मग मी निस्पृह आहे असा टेंभा का मिरवतोस? एखाद्या प्रासादिक कवीच्या कवितेतील शब्द चोरून आपल्या कवितेमध्ये टाकतो आणि नंतर मी कवित्व केले आहे असे सांगतो. खरे तर तो कवी तूप आणि पाणी एकत्र करावे तसे करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळेच तर तू एकदा शूर शिपाई तरी हो किंवा एखादा कष्टाळू मजूर तरी हो. तेजा इशारती तट्टा फोंकावरी घेती, काय सांगावे त्याहुनी ऐका रे धरा मनी. नव्हे भांडखोर धरू ओढूनी पदर, तुका म्हणे तोंड काळे करा खाली मुंड. जे जातिवंत घोडे असतात त्यांना मालकाने नुसता इशारा जरी केला तरी ते धावत सुटतात. पण ते तट्टू असतात, त्यांना कितीही मारले तरी ते जागचा हलतही नाहीत. पण तुम्हाला काय सांगू, तुम्ही तर त्या तट्टूतोपेक्षाही अगदी खालच्या पातळीचे आहात. अहो, मी तुम्हाला जे काही सांगत आहे तुमच्या हिताकरिताच सांगत आहे. मी जे काही करेन ते तुम्ही तुमच्या मनी धरा. अरे, मी काही बंडखोर नाही की तुमचा पदर धरावा आणि तुमच्याशी भांडत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, आणि तुम्हाला जर माझे ऐकायचे नसेलच तर मग तोंड खाली करून इथून चालते व्हा आणि तुमचे तोंड काळे करा. मागे संती होते जे जे सांगितले, ते येऊ लागले अनुभवा. आचार भ्रष्ट होती लोककली, पुण्यक्षीण बळी झाले पाप. वर्णधर्म कोण न धरी विटाळ, घाली ते गोंधळ एके ठाई. वेदाचे पाठक सेवितील मद्य, न देखती भेद विषयी भांड. तुका म्हणे किती करावे फजित, तेची छंद नित्य बहु होती. मागे संतांनी जे जे काही सांगितलेले आहे ते आता प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागले. कलियुगात लोक सदाचारी न बनता दुराचारी बनतील. पुण्य कमी होऊन पाप वाढत जाईल. चांगल्या वाईटाचा कोणी विचारच करणार नाही. सर्वजण एकत्र येऊन दुराचारी बनतील. एका ठिकाणी मिळून सर्व गोंधळ घालतील. वेद पठन करणारे, मद्यपदार्थांचे सेवन करणारे चांगला वाईट विचार न करता भांडतील. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची किती जरी फजिती केली तरी त्यांचे दुराचारी छंद नित्याने वाढतच जातील. अक्षरांचा श्रम केला फळा आला तेने तो, अवघी याचा तळ धरी जीवा उरी नूर उनी. फळले ते लवे भारे पीक खरे आले तई, तुका म्हणे हागे देव पुढे भाव सारावा. मी वेद अक्षरांचे पाठांतर करून श्रम केले म्हणून मला आता त्याचे चांगले फळ मिळत आहे. मी म्हणजे शरीराचा भावच उरला नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अत्यंत विनम्र झालो आहे. वृक्षाला जास्त फळे आली की तो खाली वाकतो, म्हणजे नम्र होतो. त्यावरून त्याला पुष्कळ फळे आली आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या पुढेही आपण असाच नम्र भाव अर्पण करावा. उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. न घालावी धाव मनाचिये ओढी, वचनी आवडी संताचिये. अंतरिया राहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे. आपण आपले चित्त शुद्ध करावे, बुद्धी परमेश्वराच्या चरणकमलांशी स्थिर करावी. हे धर्माचे वर्म योग्य प्रकारे आपण जाणून घेतले पाहिजे. केवळ मनाच्या आवडीने धावत सुटू नाही, संतांच्या वाचनाचा आवडीने अभ्यास करावा. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा विश्वास आपल्या हृदयामध्ये स्थिर झाला की मग त्याला वेगळा उपदेश करावा लागणारच नाही.